आपल्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी भरारी देणारे श्रीराम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन ओपन फॉर 11th and 12th सायन्स अकॅडमी फॉर IIT मेडिकल NDA and other competitive exam. जयदत्त टॉवर सांगली रोड इचलकरंजी. कॉल 9921004600. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. काल आपण बघितलेलं मॅटर म्हणजे काय, ठीक आहे. मॅटर म्हणजे काय बघितलेलं. नेक्स्ट आपण काय बघितलेलं बघा, कंपाऊंड म्हणजे काय बघितलं. कंपाऊंड बघून झाल्यानंतर आपण मॉलिक्यूल कोण तयार करतो हे बघितलं. नेक्स्ट बघितलं आपण इलेमेंट म्हणजे काय. लास्टला आपण बघितलेलं ॲटम म्हणजे काय, ठीक आहे. जे कोणी तो लेक्चर बघितला नसेल तर तो पहिला बघावा, बेसिक नीड आहे त्याची, मगच आजचं लेक्चर तुम्हाला कळेल. मग आपण लास्टला काल काय बघितलेलं बघा, व्हॉट इज मीन बाय ॲटम. ॲटम म्हणजे आपण काय म्हणतोय, ॲटम म्हणजे काय म्हणत होतो बघा तिथं आपण, व्हॉट इज मीन बाय ॲटम. ॲटम म्हणजे काय असणार आहे, स्मॉलेस्ट पार्ट ऑफ, काय असेल तुमचा, स्मॉलेस्ट पार्ट ऑफ इलेमेंट. बरोबर आहे का. बघा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये मी तुम्हाला शो करून दाखवलेलं. स्मॉलेस्ट पार्ट ऑफ इलेमेंट इज नोन ॲज द व्हॉट, ॲटम. ॲटम आपण काल बघितलेलं. आपण बरेच इलेमेंट बघितले. इलेमेंट मधून आपण सिंगल पार्ट काढला, ठीक आहे. त्यातून आपण स्मॉलेस्ट पार्टला काय म्हणतोय, आपण ॲटम असं म्हणतोय. आता हे जर माहित असेल तर आज आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आज आपल्याला काय बघायचं आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आता स्ट्रक्चर ऑफ ॲटम स्टार्ट करायच्या पूर्वी तुम्हाला माहित पाहिजे ॲटम मध्ये काय काय असतंय, ठीक आहे. पहिला पॉइंट आपल्याला काय माहित पाहिजे, बेसिक काय माहित पाहिजे तुमचा, त्या ॲटम मध्ये काय असणार आहे, प्रोटॉन असणार आहे. दुसरा काय असणार आहे, न्यूट्रॉन असणार आहे. थर्ड वन काय असणार आहे तुमचा, इलेक्ट्रॉन असणार आहे. ही बेसिक्स आहेत. त्यात नंतर तुमचा शेल, सबशेल वगैरे येईल, ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम काढायचा असेल तर त्या ॲटम मध्ये प्रेझेंट काय असणार आहे, एक तुमचा प्रोटॉन असेल, न्यूट्रॉन असेल आणि इलेक्ट्रॉन असेल. हे बेसिक नीड असेल. इथे लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा. झालंय. आता प्रोटॉन डिनोट कशाने करतोय आपण, पॉझिटिव्ह सिम्बॉलने. प्रोटॉन डिनोट कशाने करतोय आपण, पॉझिटिव्ह सिम्बॉलने, ठीक आहे. नेक्स्ट काय असेल तुमचा, न्यूट्रॉन असेल. आणि इलेक्ट्रॉन सिम्बॉल कशाने असतोय, निगेटिव्हली चार्जड असतोय. आणि हा काहीच नाहीये, ठीक आहे, न्यूट्रल असतोय तो, ठीक आहे. आता आपल्याला बघायचं स्ट्रक्चर ऑफ ॲटम. हे बेसिक नीड झाले, ठीक आहे. आता ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतंय आपल्याला बघायचं. नेक्स्ट इज व्हॉट, हाऊ टू ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आता आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ॲटम काढायच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे शेल म्हणजे काय, सबशेल म्हणजे काय आणि ऑर्बिट म्हणजे काय. बिफोर वी स्टार्टिंग स्ट्रक्चर ऑफ ॲटम वी नो दॅट, ऑलरेडी नो दॅट शेल, सबशेल अँड ऑर्बिट. आपल्याला माहित पाहिजे पहिला काय, शेल म्हणजे काय माहित पाहिजे, ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम काढण्यापूर्वी तुम्हाला काही इसेन्शियल गोष्टी आहेत त्या आपल्याला माहित पाहिजे. पहिला काय असेल तुमचा शेल, दुसरा काय असेल तुमचा सब शेल, ठीक आहे. अँड थर्ड वन इज व्हॉट, ऑर्बिट. तुमचं काय पाहिजे, ऑर्बिटल म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे, ठीक आहे. आता शेल म्हणजे काय बघायचंय आपल्याला, सबशेल म्हणजे काय आणि ऑर्बिटल म्हणजे काय. आता शेल म्हणजे काय असणार आहे बघा, शेल म्हणजे काय असणार आहे तुमच्या स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधली एनर्जी लेवल. शेल म्हणजे काय असणार आहे, एनर्जी लेवल. आणि सबशेल म्हणजे काय असणार आहे, सब डिव्हिजन ऑफ व्हॉट, एनर्जी लेवल. सब डिव्हिजन ऑफ व्हॉट, एनर्जी लेवल, ठीक आहे. आणि नेक्स्ट ऑर्बिटल म्हणजे काय असणार आहे तुमचा, प्रोबॅबिलिटी टू फाइंड. प्रोबॅबिलिटी म्हणजे जास्तीत जास्त कुठं तुम्हाला इलेक्ट्रॉन दिसणार आहेत. प्रोबॅबिलिटी टू फाइंड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द शेल इज कॉल्ड एज द व्हॉट, ऑर्बिटल. कळतंय काय बघा. शेल म्हणजे काय म्हटलं मी, एनर्जी लेवल असत्या, एनर्जी लेवल असत्या. शेल म्हणजे काय असणार आहे तुमचा, एनर्जी लेवल ऑफ द शेल असणार आहे, ठीक आहे.
सबशेल म्हणजे काय असणार आहे, सब डिव्हिजन ऑफ एनर्जी लेवल. थर्ड वन काय असणार आहे, प्रोबॅबिलिटी टू फाइंड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द शेल. ठीक आहे, एवढं कळतंय. ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, मी थोडक्यात अजून सांगेन तुम्हाला. आणि लिहूनही घ्या. आता शेल म्हणजे काय, सबशेल म्हणजे काय आणि ऑर्बिटल म्हणजे काय, याला आता आपण फ्लो चार्ट नुसार पण करू शकतोय. बघा आता शेल म्हणजे काय, आता ओळखायचं असेल, सोप्या भाषेत जर ओळखायचं असेल तर शेल काय असणार आहे बघा, तुमचा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असेल. काय असेल, हा तुमचा कोल्हापूर काय आहे, तुमचा डिस्ट्रिक्ट आहे. ठीक आहे, ठीक आहे. तुमचा तालुका कुठला आहे, हातकणंगले आहे. तुमचा तालुका काय आहे, तुमचा हातकणंगले आहे. ठीक आहे, हा काय झाला, तुमचा सबशेल झाला, सबशेल झाला. ठीक आहे, आता नेक्स्ट काय असणार आहे, तुमचं ऑर्बिटल. तुम्ही कुठे राहताय, हा ठीक आहे, तुम्ही कुठे राहताय, इचलकरंजी. थोडक्यात आपण काय करतोय बघा, इथं शेल, सबशेल आणि ऑर्बिटल मध्ये काय करतोय, फाइंडिंग द इलेक्ट्रॉन लोकेशन. ऑर्बिटल मध्ये काय करणार आहे आपण, आता तुम्ही इचलकरंजी मध्ये कुठं राहताय हे आपण तिथून शोध काढणार आहे. फाइंडिंग द लोकेशन म्हणजे फाइंडिंग द ऍड्रेस ऑफ द इलेक्ट्रॉन असं तुम्ही म्हणू शकताय. शेल म्हणजे काय, आता कळालंय का तुम्हाला. बघा आता आपण डायग्रामॅटिकली अप्रोचने जाणार आहे. शेल म्हणजे काय, सबशेल म्हणजे काय आणि ऑर्बिटल म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायसाठी मी तुम्हाला केलेलं आहे. ठीक आहे, हा अभ्यासाचा भाग नाहीये, जस्ट समजण्यासाठी केले. आता डायग्रामॅटिकली अप्रोच. डायग्रामॅटिकली अप्रोच नुसार शेल कुठं असते, सबशेल कुठं असते आणि ऑर्बिटल कुठं असते हे आपल्याला बघायचं. आता डायग्रामॅटिकली अप्रोचने आपण एक ऍटम घ्यायचा. सपोज वी कन्सिडर दॅट वन ऍटम. ओके, दिस ऍटम, आता हा ऍटम आहे, दिस ऍटम कन्सिस्ट ऑफ, आता मी ऍटम मोठा करते, हा ऍटम आहे एक. या ऍटम मध्ये काय असणार आहे, दिस ऍटम कन्सिस्ट ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स. ओके, देन दिस वन शेल. ही काय, एक शेल आहे. ह्या शेलला आपण काय म्हणतोय, एनर्जी लेवल. दिस वन ऑल्सो कॉल्ड एज द व्हॉट, एनर्जी लेवल. सेकंड शेल्स, this one also called as the second energy level. This one third shell. Third shell is also called as the what, third energy level. ठीक है, next one is what, fourth shell. This one called as the what, fourth energy level. Suppose we consider that one atom consists of one proton and neutron. Okay, and so many shells are arranged in this atom. ओके, आपण काय म्हटलं, एक मी ऍटम घेतला. या ऍटम मध्ये काय, तुमचा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असणार आहे या न्यूक्लियस मध्ये. इथं तुमचा काय असणार आहे, न्यूक्लियस असणार आहे. इथं काय असणार आहे, तुमचा न्यूक्लियस असणार आहे. न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट काय आहे, तुमचा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट आहे. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असला की हा काय झाला, तुमचा शेल. ही काय झाली तुमची शेल, ही काय झाली तुमची शेल. शेल म्हणजे काय असणार आहे म्हटलं मी, एनर्जी लेवल. शेल म्हणजे काय म्हटलेलं आहे आपण, एनर्जी लेवल. ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, ह्या तुमच्या काय आहेत, एनर्जी लेवल आहे. ठीक आहे, आता शेल मध्ये शेलचे टाइप्स असतात. ठीक आहे, शेलचे टाइप असल्यावर इथं मी लिहिते टाइप्स ऑफ शेल. टाइप्स ऑफ शेल काय आहेत बघा तुमचे, के शेल असेल, एल शेल असेल, एम शेल असेल आणि एन शेल असेल आणि सो ऑन पुढे पर्यंत असतात. पण आपण मेजॉरिटी 11-12 ला के एल एम एन वापरतोय. शेलचे टाइप किती आहेत, मेजरली 1 2 3 4 शेलचे टाइप आहेत. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतोय, मेन शेल म्हणतोय. त्याला आपण काय म्हणतोय, ऑल्सो कॉल्ड एज द व्हॉट, मेन शेल. ओके, अंडरस्टूड ऑल ऑफ यू. आपण काय बघितलं, हा ऍटम आहे. ऍटम कन्सिस्ट काय करतोय, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि ऍटमच्या भोवती जे काही सर्क्युलर पाथ दिसतोय त्याला आपण काय म्हणतोय, शेल म्हणतोय. शेल इज ऑल्सो नोन एज द व्हॉट, एनर्जी लेवल. हे काय आहे, तुमची एनर्जी. ही पहिली एनर्जी लेवल, ही दुसरी एनर्जी लेवल, ही तिसरी एनर्जी लेवल, ही चौथी एनर्जी लेवल. ठीक आहे, टाइप्स ऑफ शेल किती आहे तुमचे, मेजरली 4 असतील. ठीक आहे,
फर्स्ट वन इज व्हॉट के शेल, सेकंड इज व्हॉट एल शेल, थर्ड वन इज व्हॉट एम शेल, फोर्थ वन इज व्हॉट एन शेल. ठीक आहे. आता के शेल कुठे असणार आहे, पहिली जी लेवल असते त्याला आपण काय म्हणतो, ही काय झाली तुमची के शेल, ही काय झाली तुमची सेकंड शेल एल, ही काय झाली तुमची एन आणि ही काय झाली तुमची एन. मग के इज इक्वल टू काय असणार आहे, पहिली शेल आहे म्हणून के इज इक्वल टू 1 असेल, दुसरी शेल असेल तर एल इज इक्वल टू 2, एम असेल तर एल इज इक्वल टू 3 आणि हा काय असणार आहे 4. म्हणजे के चा नंबर किती असतोय तुमचा 1, एल चा नंबर किती असतोय 2. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे तुमचा एम, एम चा नंबर किती असणार आहे, नंबर म्हणजे त्या शेलचा नंबर, त्या एनर्जी लेवलचा नंबर किती असणार आहे 3 आणि एन चा नंबर किती असणार आहे तुमचा 4. हे काय झाले तुमचे मेन शेल. अंडरस्टूड ऑल ऑफ यू. बघा नोटबुक मध्ये तुमच्या नोट डाऊन करा. आपण शेल म्हणजे काय बघतोय. ठीक आहे. शेलचे 4 टाइप सांगितले, के एल एम एन. K shell denoted by number 1, L shell denoted by number 2, M shell denoted by number 3, N shell denoted by number 4. ठीक आहे. मी त्याच्या समोर नंबर लिहिलेले आहेत. इतकं कळालंय. याचं स्क्रीनशॉट आणि नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. शेल झाला असेल तर आता आपल्याला सबशेल कडे जायचं आहे. झालंय. हे मी पुसते आता. ठीक आहे. आता सबशेल म्हणजे काय बघायचं आहे आपल्याला. सबशेल म्हणजे काय असणार आहे, इथं आता तुम्हाला सेंटेन्स मध्ये दिसेल. सब म्हणजे काय, अनादर डिव्हिजन ऑफ सेल. ठीक आहे. सब म्हणजे काय, डिव्हिजन असेल काहीतरी कशाची, शेलची. सबशेल म्हणजे काय म्हणायचं आपल्याला, अनादर डिव्हिजन of shells is known as what, subshell. ओके. आता सबशेल कशामध्ये डिवाइड होतात, हा के एल एम एन पाहिलं आपण शेल. आता सबशेल मेनली डिवाइडेड इनटू पार्ट्स. ठीक आहे. किती पार्ट्स असणार आहेत हे आपण बघूया. फर्स्ट वन इज द व्हॉट एस, सेकंड वन इज व्हॉट पी, थर्ड वन इज व्हॉट डी, लास्ट वन इज व्हॉट एफ. सबशेल किती पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे बघा, 4. 1 2 3 4. ठीक आहे. ह्याला काय म्हणतोय आपण, हा एस सबशेल, याला आपण पी सबशेल आणि हा काय असणार आहे डी सबशेल आणि हा तुमचा काय असणार आहे एफ सबशेल. अंडरस्टूड ऑल ऑफ यू. ह्याला म्हणतोय आपण एस सबशेल, पी सबशेल, डी सबशेल आणि एफ सबशेल. ठीक आहे. याची जी एनर्जी लेवल असतात त्याला आपण म्हणतोय शार्प. एस फॉर व्हॉट, शार्प. पी फॉर व्हॉट, डी फॉर डिफ्यूज. असं आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट याला आपल्याला बघूया. ते पहिला आपण एस पी डी एफ बघूया. कळते काय बघा. सबशेल म्हणजे काय असणार आहे, अनादर डिव्हिजन ऑफ शेल इज नोन एज द व्हॉट, सबशेल. यामध्ये जे काही डिव्हिजन परत पडणार आहे, शेल मध्ये आतमध्ये डिव्हिजन पडणार आहे. म्हणजे सपोज कन्सिडर करू शकताय तुमचं घर आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या घरामध्ये राहताय त्या घरामध्ये रूम असणार आहेत. बरोबर आहे. एक हॉल असेल, एक किचन असेल, एक बेडरूम असेल. तुमचं घर म्हणजे काय झालं, शेल झालं. आणि सबशेल म्हणजे काय असणार आहेत बघा, तुमचं हॉल असेल, तुमचं किचन असेल, तुमचं बेडरूम असेल, हे काय झाल्या तुमच्या सबशेल झाल्या. ठीक आहे. कळतंय सबशेल म्हणजे काय, कळतंय काय. हा स्क्रीनशॉट आणि नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. झालंय. चला आता ह्याचा आपल्याला काय बघायचं आहे, याची एनर्जी लेवल बघायची. आता के मध्ये आपण काय करू शकतोय, एकच इलेक्ट्रॉन भरू शकतोय. म्हणजे एस चा नंबर किती असणार आहे बघा, 1 असणार आहे. पी मध्ये आपण जास्तीत जास्त किती, आता ह्याच्यासाठी आपल्याला पाहिजे, ह्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, एस चा शेप काय असतोय वगैरे आपण नंतर बघूया. पहिला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती भरू शकतोय हे आपल्याला बघायचं आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती भरू शकतोय एस मध्ये बघा,
यस ऑर्बिटल. आता ऑर्बिटल म्हणजे आपण बघूया. हा, ऑर्बिटल म्हणजे बघूया म्हणजे किती इलेक्ट्रॉन भरणार आहेत हे आपण बघू शकतो. ठीक आहे. थर्ड काय असेल तुमचं, ऑर्बिटल म्हणजे काय बघायचं आहे. ऑर्बिटल म्हणजे मगाशी सांगितलंय मी, ऑर्बिटल म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी टू फाइंड more electron present in the energy level. ठीक आहे. ऑर्बिटल म्हणजे काय म्हटलं आपण, प्रोबॅबिलिटी टू फाइंड मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द व्हॉट एनर्जी लेवल. आता मगाशी मी तुम्हाला तुमच्या घराचे उदाहरण दिलं. आता घर आहे, घर म्हणजे काय म्हटलं तुम्ही, शेल म्हटला. सबशेल म्हणजे काय, ज्या काही तुमच्या बेडरूम, हॉल, किचन असतील हे काय झाले तुमचे सबशेल झाले. आता ऑर्बिटल म्हणजे काय, आता एका रूम मध्ये जास्तीत जास्त किती लोक राहतात ते लोक म्हणजे काय म्हणायचं आपल्याला, सपोज करायचं इलेक्ट्रॉन. त्या रूम मध्ये किती लोक राहतात त्याला आपण काय म्हणतोय, जास्तीत जास्त कुठं गर्दी आहे तुमच्या रूम मध्ये, एका रूम मध्ये किती जण राहतात, 4-5 जण राहतात, तर त्याला आपण काय म्हणतोय, ऑर्बिटल म्हणतोय. ठीक आहे. कळालं ऑर्बिटल म्हणजे काय. ऑर्बिटल म्हणजे कळालं असेल तर आता आपल्याला बघायचं, हे लिहून घेता काय, हे लिहून घ्या, हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा. झाला असेल तर आता ऑर्बिटल मध्ये काय असणार आहे तुमचा, आता आपण सबशेल बघितलेलं, मी पुसत नाही कारण ही मला डायग्राम लागणार आहे म्हणून मी पुसत नाही. आता आपण काय बघितलेलं, एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एफ ऑर्बिटल पाहिलेलं, बरोबर आहे. आता एस ऑर्बिटल मध्ये ऑर्बिट किती असतो, हा तुमचा 1 झाला. पी मध्ये किती असतात हे ऑर्बिटल, 1 2 3. एस मध्ये ऑर्बिटल किती असतो, 1. पी मध्ये किती असते, 3. डी मध्ये किती असणार आहे बघा तुमचा, 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5. एफ मध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल किती असणार आहे, हे काय झाले तुमचे सबशेल झाले, हे काय झाले तुमचे ऑर्बिटल झाले. 1 2 3 4 5 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 7. एस मध्ये ऑर्बिटल किती पाहिजे आपल्याला, 1 पाहिजे. पी मध्ये ऑर्बिटल किती पाहिजे, 3 पाहिजे. डी मध्ये ऑर्बिटल किती पाहिजे, 5 पाहिजेत. आणि एफ मध्ये ऑर्बिटल किती पाहिजे, 7 पाहिजे. एस मध्ये बॉक्स दिसतोय का तुम्हाला, बॉक्स काय आहे, एस मध्ये बॉक्स 1 आहे. पी मध्ये बॉक्स किती, 3 आहेत. बॉक्स म्हणजे ऑर्बिटल. ठीक आहे. डी मध्ये किती बॉक्स आहेत तुमचे, 5 आहेत ऑर्बिटल. एफ मध्ये किती आहेत, 7 आहेत. लिहा, स्क्रीनशॉट काढा. झालंय. आता एस मध्ये काय असणार आहे, 1 ऑर्बिटल असतोय म्हणून इथं आपल्याला काय करायचंय, 1 एस लिहायचंय. कळतंय. इथं काय झालं तुमचा 1 एस झाला. आता इथं किती असणार आहे तुमचे, दुसऱ्या शेलला 2s 2p लिहायचंय तुम्हाला. 2s 2p असणार आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तुम्ही शेल किती भरू शकताय, 2 भरू शकताय. ठीक आहे. आता इथं काय असणार आहे, 3 दिले ना, म्हणजे काय असेल, 1 एस असेल, 1 पी असेल आणि 1 डी असेल. कळतंय. इथं 4 दिले म्हणजे तुमचं एस पी डी एफ, शेल्स किती असणार आहे, 4 असणार आहे. जेवढे तुमचे डिनोट करतात तेवढ्या पुढचे लिहायचं. इथं एकच नंबर आहे म्हणून एस येणार आहे. इथं 2 आहेत, एस आणि पी आलं. ठीक आहे. इथं 3 आहे म्हणून एस एकदा आलं, हा पी आला आणि हा तुमचा डी आला. इथं 4 दिले म्हणून 4 तुमचे सबशेल, 1 2 3 आणि हा 4. कळतंय. आता इथं किती आहे बघा, एनर्जी लेवल 3rd आहे म्हणून प्रत्येकाच्या समोर थर्ड लिहा. इथं एनर्जी लेवल 4 आहे तर प्रत्येकाच्या समोर 4 लिहा. कळतंय काय बघा, कन्फ्यूज होतंय काय बघा. मी परत पुसून लिहू, हे इथलं पुसते कन्फ्यूज होत असेल तर तुम्हाला. ठीक आहे.
के शेलला नंबर किती असतोय बघा 1, एल शेलला नंबर किती असतोय 2, एम शेलला नंबर किती असतोय 3 आणि एन शेलला नंबर किती असतोय 4. 4 म्हणजे एकच ऑर्बिट येणार आहे तुमचा एस. हा, एल मध्ये किती असणार आहे 2 दिलेला आहे म्हणून एस आणि पी. ठीक आहे. एम मध्ये किती दिले 3 दिले म्हणून एनर्जी लेवल मध्ये सबशेल किती येणार आहे तुमचे 3, एस पी डी. 4 मध्ये काय असणार आहे तुमचा एस पी डी आणि एफ. जेवढे तुमचे नंबर दिलेले आहेत तेवढे तुमचे नंबर ऑफ सेल्स वाढवायचे. ठीक आहे. आता ही 1 लिहिलेला आहे तर त्याच्या समोर 1 लिहा. इथं 2 दिलेला आहे तर त्याच्या समोर 2 लिहा. इथं जे दिलेलं आहे तेच लिहायचं. इथं 3 दिलेलं आहे, इथं 3 दिलेलं आहे तर 3च लिहायचं. इथं 4 दिलेलं आहे तर त्याच्या समोर 4 4 4 लिहायचं. आता तुमचा फ्लो काय झालाय बघा 1s झालाय, 2s 2p झालाय, 3s 3p 3d झालाय, 4s 4p 4d 4f. हा फ्लो काय झालेला बघा मी इथं लिहिते. इथं जो दिसतोय तोच फ्लो लिहायचा. फ्लो काय आहे पहिला बघा 1s, नंतरचा फ्लो काय आहे सांगा 2s 2p. साइड बाय तुम्ही सांगायचा. नेक्स्ट काय असणार आहे 3s 3p. नेक्स्ट इज व्हॉट 4s 4p 4d 4f. 4s 4p 4d and 4f. हा काय झाला तुमचा ॲटॉमिक स्ट्रक्चरचा फ्लो झालेला आहे. हा काय झाला तुमचा ॲटॉमिक स्ट्रक्चरचा फ्लो झाला. कळतंय कसं आलं ते? हा, ठीक आहे. चला, हा फ्लो तुम्हाला नोटबुक मध्ये लिहून घ्यायचा. झालंय. आता हे झालं असेल तर आपण ह्या ऑर्बिटल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती फिल करू शकतो हे आपण बघायचं. याचं एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. चला, हा आता ऑर्बिटल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती भरू शकतो हे आपल्याला बघायचं. हे ॲटॉमिक स्ट्रक्चरचा फ्लो तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. आता मी काय म्हटलं एस मध्ये इलेक्ट्रॉन बॉक्स किती असतोय 1. या एस ऑर्बिटल मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन आपण किती भरू शकतोय 2. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फिलिंग करण्याची कपॅसिटी किती आहे 2 आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फिलिंग कपॅसिटी मी रिव्हर्स एरो करून दाखवते. हा, नंबर ऑफ फिलिंग कपॅसिटी किती असणार आहे तिची. किती भरू शकतोय 2. पी मध्ये किती भरू शकतोय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फिलिंग कपॅसिटी किती आहे 6 आहे. ठीक आहे. डी मध्ये किती आहे फिलिंग कपॅसिटी 10 आहे. एफ मध्ये किती आहे फिलिंग कपॅसिटी 14 आहे. हा, आता कसं भरायचं इलेक्ट्रॉन डोनेट करताना एक तुमचा अपवर्ड डायरेक्शन असेल आणि एक तुमचा काय असेल लोअर डायरेक्शन असेल. हे काय झालं एक अपवर्ड डायरेक्शन एक लोअर डायरेक्शन. ठीक आहे. याला आपण म्हणतोय एक अपवर्ड लोअरला आपण काय म्हणतोय स्पिन म्हणतोय. स्पिन. ठीक आहे. आता स्पिन म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे असेल तर हा एक ऍटम आहे. ठीक आहे. या ऍटमच्या भोवती एक इलेक्ट्रॉन आहे. या ऍटमच्या साईडला एक इलेक्ट्रॉन आहे. 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे दोन्ही इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटल मध्ये. हे दोन्ही इलेक्ट्रॉन काय आहेत एका ऑर्बिटल मध्ये. हा इलेक्ट्रॉन एकदा क्लॉकवाइज डायरेक्शनने फिरणार आहे. हा इलेक्ट्रॉन एकदा काय करेल क्लॉकवाइज डायरेक्शनने फिरेल आणि एकदा काय करेल अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने फिरेल. हा मार्कर आहे म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन आहे. हा काय करेल एकदा असं क्लॉकवाइज डायरेक्शनने फिरेल आणि एकदा असं उलटा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने फिरेल. याला आपण काय म्हणतोय स्पिन म्हणतोय. ठीक आहे. स्पिन म्हणतोय. हा तुमचा स्पिन असेल. एक क्लॉकवाइज आहे एक अँटी क्लॉकवाइज आहे. आता यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. एस मध्ये किती इलेक्ट्रॉन भरू शकतोय आपण जास्तीत जास्त म्हटलो 2 म्हटलो. हा तुम्ही भरू शकताय 2. ठीक आहे. पी मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती भरू शकतोय 6. 1 2 3. पहिला काय करायचंय प्रत्येक बॉक्स मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन फिल करायचं. तुम्ही 10th स्टँडर्डला वगैरे हांड्स रूल शिकला अशिला. हांड्स रूल काय म्हणतोय पहिला प्रत्येक बॉक्स मध्ये एक इलेक्ट्रॉन फिल करत जा. फिल एव्हरी ऑर्बिटल इन द इलेक्ट्रॉन. ठीक आहे.
नंतर तुमचा हा इथं असेल, नंतर इथं असेल, नंतर इथं असेल. आता समजा तुम्ही पंक्तीत जेवायला बसला तर प्रत्येकानं पहिला एक 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 भाकरी द्यायची, मग राहिलेले परत रोटेट करू शकताय. ठीक आहे, असंच इथं तो हांड्स रूल सांगतोय. ठीक आहे, भाकरीचं नाही सांगत, इलेक्ट्रॉन या ऑर्बिटल मध्ये कसं फिल करायचं सांगतोय. ठीक आहे, डी मध्ये काय करायचं, ठरल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक ऑर्बिटल मध्ये प्रत्येक बॉक्स मध्ये एक एक इलेक्ट्रॉन फिल करायचं. केला, एक अपवर्ड असेल तर तुमचं दुसरा काय असणार आहे, डाऊनवर्ड. का, इथं सांगितलेलं आहे, क्लॉकवाईज असेल एक अँटी क्लॉकवाईज असेल, त्यामुळे त्याला असंही तुम्ही दाखवू शकता, हाफ एरो पण काढू शकताय. ठीक आहे, मी इथं हाफ एरो करून दाखवते. 1 2 3 4 5 6 7 अकॉर्डिंग टू हांड्स रूल प्रत्येक बॉक्स मध्ये मी पहिला एक एक इलेक्ट्रॉन भरते, नंतर राहिले. कळतं इथपर्यंत? काय शंका आहेत काय बघा, काय शंका आहे त्यात? आपण काय बघितलं, हे ऑर्बिटल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फिलिंग करण्याची कॅपॅसिटी किती आहे. मग एस ऑर्बिटल मध्ये किती म्हटलं मी, हा एस मध्ये बॉक्स किती असतोय, बॉक्स म्हणजे ऑर्बिट किती असतोय, एक असतोय. पी मध्ये ऑर्बिटल किती असतात, 3 असतात. डी मध्ये ऑर्बिटल किती असतात, 5 असतात. एफ मध्ये ऑर्बिटल किती असतात, 7 असतात. नंबर ऑफ फिलिंग कॅपॅसिटी एस मध्ये 2, पी मध्ये किती 6, डी मध्ये किती 10 आणि 4, एफ मध्ये किती असणार आहे तुमचा 14 असणार आहे. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? इथपर्यंत कळालं असेल तर एकदा आपण फ्लॅशबॅक घ्यायचा. शेल म्हणजे काय, सबशेल म्हणजे काय, आणि ऑर्बिट म्हणजे काय, जे काही आपण शिकलोय ते आपल्याला घ्यायचं. याचा स्क्रीनशॉट काढून घेता घ्या. चला, आजच्या लेक्चरचं हे फ्लॅशबॅक घ्यायचं आहे. आज काय शिकलं आपण, ठीक आहे. सगळ्याचा कन्क्लुजन पार्ट वेळच्या वेळी करायचा आपल्याला. चला, आजच्या लेक्चरला आपण पहिला काय बघितलं, ऍटम म्हणजे काय बघितलेलं आहे. देन व्हॉट, स्ट्रक्चर ऑफ ऍटम बघितलं आपण. स्ट्रक्चर ऑफ ऍटम साठी आपल्याला इसेन्शियल काय होतं हे बघायचं आपल्याला. हे बघितलं आपण. स्ट्रक्चर ऑफ ऍटम साठी इसेन्शियल काय होतं बघा आपल्याला. पहिला माहित पाहिजे होतं शेल म्हणजे काय, सेकंड माहित पाहिजे होतं आपल्याला सबशेल म्हणजे काय, थर्ड वन काय माहित पाहिजे होतं आपल्याला, ऑर्बिटल म्हणजे काय. थर्ड वन काय माहित पाहिजे होतं आपल्याला, ऑर्बिटल म्हणजे काय. आपण शेल म्हणजे काय म्हटलं, एनर्जी लेवल असते. इथं काय म्हटलं आपण, सब डिव्हिजन ऑफ काय होती तुमची, एनर्जी लेवल होती. सब डिव्हिजन म्हणजे काय, एनर्जी लेवलची सब डिव्हिजन होती. ठीक आहे, ऑर्बिटल म्हणजे काय बघितलं, 95% म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी फाइंडिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, फाइंडिंग ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द शेल. जिथं जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतोय, आपण ऑर्बिटल म्हणतोय. या 3 गोष्टी बघितल्या आपण. शेल म्हणजे काय, एनर्जी लेवल. सबशेल म्हणजे सब डिव्हिजन ऑफ एनर्जी लेवल. आणि ऑर्बिटल म्हणजे काय, 95% प्रोबॅबिलिटी टू फाइंड इलेक्ट्रॉन प्रेझेंट कुठं आहे त्याला आपण काय म्हणतोय, ऑर्बिटल म्हणतोय. हे बघितलं. नेक्स्ट आपण काय बघितलं बघा, शेलचे टाईप बघितलं. नेक्स्ट काय बघितलेलं आपण, शेलचे टाईप बघितलं. ठीक आहे, नेक्स्ट इज व्हॉट, टाइप्स ऑफ शेल. टाइप्स ऑफ शेल काय होते तुमचे, टाइप्स ऑफ शेल काय होते, टाइप्स ऑफ शेल इज व्हॉट, टाइप्स ऑफ शेल किती होते, 4 होते. के, एल, एम, एन. पुढेही असतात पण 11-12 साठी एवढेच महत्वाचे आहेत. के डिनोटेड बाय नंबर व्हॉट 1, एल शेल डिनोटेड बाय नंबर 2, एम शेल डिनोटेड बाय नंबर 3, एन शेल डिनोटेड बाय नंबर 4. हे बघितलं आपण. नेक्स्ट काय बघितलं आपण, टाइप्स ऑफ सबशेल बघितलं. टाइप्स ऑफ सबशेल बघितलं. टाइप्स ऑफ सबशेल काय होते बघा आपले, टाइप्स ऑफ सबशेल काय होते, एस, पी आणि डी होते. ठीक आहे, त्यामध्ये आपण काय नेक्स्ट बघितलं आपण, 4 टाइप होते, 2,
3 आणि 4. ठीक आहे. नेक्स्ट काय बघितलं आपण, ऑर्बिटल बघितलं. आता ऑर्बिटल मध्ये काय होतं बघा, ऑर्बिटल मध्ये टाइप्स ऑफ ऑर्बिटल मध्ये काय बघितलं आपण, ही रिव्हिजन घेते त्यामुळे थोडा जरा स्पीड वाढवलेला आहे. ठीक आहे. टाइप्स ऑफ ऑर्बिटल ज्यांना समजत नसेल त्यांनी पॉज करून रिपीट बघू शकता. ऑर्बिटल मध्ये एक बॉक्स होता, पी मध्ये किती बॉक्स होते, 3 बॉक्स होते. डी मध्ये बॉक्स किती होते, 1 2 3 4 5. एफ मध्ये किती होते तुमचे, 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इथं किती भरू शकतो, 2, इथं 6, इथं 10 आणि इथं तुमचे किती, 14 भरू शकतात. यात काय शंका आहेत. आजच्या लेक्चरला आपण बघितलं ते स्ट्रक्चर ऑफ ॲटम स्टडी करायचं होता. त्याच्यापूर्वी तुम्हाला माहित पाहिजे होतं शेल म्हणजे काय, सबशेल म्हणजे काय, ऑर्बिटल म्हणजे काय. आपण एवढं बघितलेलं आहे. काय शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि मी आजचं लेक्चर इथंच थांबवते. थँक्यू सो मच.